नमस्कार, मी एकराज कौस्तुभ आणि तुम्ही ऐकत आहात वेगळे जरासे. मित्रांनो, आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक छोटे छोटे अनुभव, आठवणी आणि किस्से असतात, जे कधी आपल्याला थांबून विचार करायला लावतात, तर कधी हलकेच मनाला स्पर्श करून जातात. वेगळे जरासे या पॉडकास्टमध्ये आपण अशाच साध्या पण अर्थपूर्ण गोष्टींबद्दल बोलणार आहोत. वेगळे जरासे, साध्या अनुभवांकडे पाहावे जरा वेगळ्या नजरेने. नमस्कार, मी एकराज कौस्तुभ आणि तुम्ही ऐकत आहात वेगळे जरासे. काही दिवसांपूर्वी मराठी भाषा दिन साजरा झाला आणि त्या दिवशी आपल्या सोशल मीडियावर अक्षरशः शुभेच्छांचा पाऊस पडला. सर्वजण एकमेकांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देत होते, स्टेटस ठेवत होते, पोस्ट करत होते आणि अजून बरंच काही. कुठे सुंदर ग्रीटिंग्स कार्ड, कुठे कोट्स, कुठे मराठी भाषेचं कौतुक करणारे लेख. हे सगळं पाहताना मनात एक विचार आला, आपणही आपल्या मराठी भाषेवर काहीतरी लिहायला हवं आणि हे लिहिलेलं कोणाला तरी ऐकवायला हवं. म्हणूनच हा पॉडकास्ट करण्याचे ठरवले. तसं मी लेख आधीपासून लिहित होतोच, पण ते शेअर करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. मराठी भाषा दिन म्हणजे कुसुमाग्रज यांची जयंती. त्यांच्या साहित्यामुळे मराठी भाषेला एक वेगळीच उंची मिळाली. अर्थातच मराठी भाषेत खूप कवी, खूप लेखक होऊन गेले आणि मराठी भाषेने जगभरात कौतुक मिळवले. मराठी भाषा खरं तर खूप विशाल आहे. महाराष्ट्रात प्रवास करताना आपण जसजसे जिल्हे बदलत जातो, तसतशी मराठी भाषेची छटा अजूनच बदलत जाते. कुठे घाटी, कुठे कोकणी, कुठे वऱ्हाडी, कुठे आगरी, अशा अनेक रंगांनी मराठी भाषा सजलेली आहे. आणि महाराष्ट्राच्या आत आत जाताना ही भाषा अजूनच गोड होत जाते. कधी कधी वाटतं मराठी भाषा म्हणजे एका वाहत्या नदीसारखी आहे. ही नदी महाराष्ट्रभर पसरली आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने या नदीचं पाणी चाखायलाच हवं. पण हल्लीच्या काळात शहरांमध्ये मराठी भाषा थोडी दूर जाताना दिसते. आजकाल बरीच मुलं इंग्रजी माध्यमातून शिकतात आणि मग मराठी बोलण्याची, मराठी वाचण्याची, मराठी लिहिण्याची ही नैसर्गिक सवय थोडी कमीच होऊन जाते. तरीही सर्वच तसे नाहीत, याला काही अपवाद सुद्धा आहेत. इंग्रजी भाषा जगाशी संवाद साधायला नक्कीच उपयोगाची आहे, पण आपल्या आईला, आपल्या मातीतल्या मराठीला विसरून चालणार नाही. कारण आपली भाषा शेवटी आपणच टिकवू शकतो. मला कधी कधी वाटतं मराठी भाषा म्हणजे गोड पदार्थासारखी आहे. कधी कधी बोलताना गुलाबजाम खाल्ल्यासारखं वाटतं, कधी कधी काजू कतरीसारखी गोड चव येते. काही शब्द इतके सुंदर असतात की ते उच्चारताना जीभच जणू मंत्रमुग्ध होऊन जाते. पण कधी कधी हीच भाषा मिरचीसारखी तिखट सुद्धा होऊन जाते. कारण मराठी भाषा अशी आहे, जशी वळवायची तशी वळते. पण हल्ली हीच भाषा भांडताना दिसते. माझं तुझं करून गटांगटांमध्ये, जाती जातींमध्ये आणि कधी कधी स्वतःशी. घट्ट शब्दांची मराठी भाषा आता थोडी सैल होताना दिसते. हल्ली कॉर्पोरेटमध्ये सुद्धा मराठी माणूस हिंदी किंवा इंग्रजी बोलताना दिसतो. का? मराठी बोलायला कमीपणा वाटतो? पण आपणच आपल्या शब्दांना अर्थहीन करतो. एकाच आईच्या पोटी जन्मलेले शब्द हल्ली एकमेकांशी भांडताना दिसतात. हे पाहून मातृभाषेला दुःख होत असेल. म्हणून आजपासून आपण सगळ्यांनी ही भांडणं सोडून, तू मी सोडून, माझा गट तुझा गट, माझी जात तुझी जात, मोठेपणा कमीपणा सोडून मराठी भाषेसाठी एकत्र यायला हवं. नक्कीच आपण इतर भाषांचा आदर करावाच, पण आपल्या माय मराठीला कमी लेखता कामा नये. कारण जसं आपल्या देशाचं संविधान आपल्या सर्वांना समान अधिकार देतं, तसंच आपली मराठी भाषा आपल्याला योग्य शब्द वापरायला, योग्य अर्थ समजायला आणि योग्य विचार रुजवायला शिकवून सर्वांना एकत्र करते. म्हणूनच आपल्या मराठी भाषेचा आदर करूयात
आणि एकत्र राहायला शिकूयात. या सुंदर भाषेला, या गोड मातृभाषेला मनापासून मानाचा मुजरा. आजचा हा जरासा वेगळा विचार तुम्हाला आवडला असेल तर तो इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मी एक राज कौस्तुभ आणि तुम्ही ऐकत आहात वेगळे जरासे. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या विचारांसोबत किंवा एखाद्या आठवणींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.